नमस्कार. गणेशोत्सवानिमित्त पहिल्यांदा गणेशाला वंदन करूया. गणेशोत्सवानिमित्त आपल्याला सर्वांना नमस्कार आणि शुभेच्छा देते. आणि गणेशाचं महात्म्य काय आहे ते आता आपण थोडं जाणून घेऊया. गणेशोत्सव साजरा करत असताना बरेच वेळा असं होतं की गणपतीची पूजा केव्हापासून सुरू झाली, हा गणपती केव्हापासून सुरू झालेला आहे, ही माहिती अनेकांना नसते. गणपती ह्याचा उल्लेख हा वेदामध्ये आलेला आहे. पहिल्यांदा ऋग्वेदामध्ये म्हटलेलं आहे की ओम गणानां त्वां गणपतीं हवामहे कवीनां उपमश्रवस्तु ज्येष्ठराजः ब्रह्मणः. आता हा ब्रह्मणस्पती म्हणून त्याचा उल्लेख ऋग्वेदात आलेला आहे. शुक्ल यजुर्वेदात सुद्धा असाच उल्लेख आहे की ओम गणानां त्वां गणपतीं हवामहे प्रियाणां त्वां प्रियपती हवामहे निधीनां त्वां निधिपती हवामहे वसो मम. आता वसो मम, वसती म्हणजे वसती करणे, राहणे. वसो मम ह्याचा अर्थ माझ्या हृदयात तू विराजमान हो, माझ्या हृदयात राहा. म्हणजे गणपतीविषयीची भक्ती, श्रद्धा, निष्ठा किती त्या काळात सुद्धा होती हे आपल्याला लक्षात येतं. शुक्ल यजुर्वेदाप्रमाणे अथर्ववेदात सुद्धा गणपतीचा उल्लेख आहे. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, अथर्वशीर्ष हे अथर्ववेदातूनच आता आपण म्हणत असतो. या म्हणजे वेदवाङ्मयानंतर उपनिषदामध्ये सुद्धा गणपतीचा महिमा अनेक ठिकाणी व्यक्त केलेला आपल्याला दिसतो. त्रिपुरा तापिनी नावाचं एक उपनिषद हे संपूर्ण सगळं गणेशाच्या स्तुतीपरच आहे. आपल्याला आणखी एक माहिती आहे की रामायणामध्ये वाल्मिकी ऋषींनी ओंकाराविषयीची आणि गणपतीविषयीची प्रार्थना केलेली आपल्याला दिसून येते. महाभारतात तर व्यास महर्षींनी गणेशालाच आपला लेखनिक बनवलेला आहे आणि गणेश आणि वाल्मिकी हे एकमेकांना अटी घालून त्याप्रमाणे ते लेखन गणेशांनी केलेलं आहे. आपल्याला पराशर ऋषींचं नाव माहिती आहे. पराशर ऋषींनी पहिल्यांदा गणपतीला गुणेश्वर असं म्हटलेलं आहे. तेव्हा असा हा गणपती हा पुराण वाङ्मयात सुद्धा आपल्याला दिसून येतो. आपली 18 पुराणं आपल्याला माहिती आहेत. त्या सगळ्या 18 पुराणामधून गणपतीचा उल्लेख आहे असं नव्हे, पण तरीसुद्धा शिवपुराण, गरुड पुराण, वराह पुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण अशी अनेक ही पुराणं आहेत की ज्या पुराणांमधून गणेशाच्या स्तुतीचा, गणेशाचा महिमा असं सांगितलेलं आपल्याला दिसून येतो. या पुराणांच्या नंतर आणखी एक 2 स्वतंत्र पुराणं त्यामध्ये गणपतीचा उल्लेख आपल्याला जास्त करून दिसून येतो. ते म्हणजे एक गणेश पुराण आणि दुसरं म्हणजे मुद्गल पुराण. आता हे गणेश पुराण जे आहे, या गणेश पुराणामध्ये खरं म्हणजे ब्रह्मदेवानी हे पुराण हे व्यास महर्षींना सांगितलेलं आहे. व्यास महर्षींनी ते भृगु ऋषींना सांगितलेलं आहे. भृगु ऋषींनी ते सूर्यकांत राजाला सांगितले आणि त्यानंतर ते सगळीकडे प्रचार प्रसार त्याचा झालेला आहे. या गणेश पुराणात 2 भाग आहेत. एक उपासनाखंड आणि एक क्रीडाखंड. उपासनाखंडात गणेशाचा महिमा, गणेशाची पूजा, गणेशाच्या बद्दल असलेली व्रतवैकल्य, गणेशाच्या कथा हे या उपासनाखंडात सांगितलेलं आहे. आणि दुसरा जो आहे तो क्रीडाखंड. हा क्रीडाखंड जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा गणेशाच्या कथा आहेतच, परंतु विशेष म्हणजे 4 युगामध्ये गणेशाची जी रूपं आहेत त्या रूपांचा उल्लेख हा या ठिकाणी आपल्याला गणेश पुराणामध्ये केलेला दिसून येत असतो. त्याच्याचप्रमाणे मुद्गल पुराण आहे. हे मुद्गल ऋषी यांना गुरुपरंपरा फार मोठी लाभलेली होती. व्यास महर्षींचे शिष्य जैमिनी ऋषी, जैमिनी ऋषींचे शिष्य मुद्गल ऋषी आणि मुद्गल ऋषींचे शिष्य गणक ऋषी. ज्या गणक ऋषींनी अथर्वशीर्षाचं लेखन केलेलं आहे ते आपण नंतरच्या भागात केव्हा तरी पाहणार आहोतच. परंतु या मुद्गल ऋषींनी सुद्धा मुद्गल पुराणामध्ये बऱ्याच काही कथा सांगून गणेशाचं सगळं स्वरूप स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येत असतं.